सध्या पुणे जिल्ह्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। आपण या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी सौ सीमा सूर्यकांत उर्फ सुरेश पारखी या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत। त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे। ताई, तुम्ही कोणता विचार घेऊन मतदाराकडे जात आहे? मी मान गणातून पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहे। माझे मिस्टर सुरेश पारखी हे गेली 25 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे। त्यांचे तळागाळाला जाऊन काम करणे व समाजसेवा करणे हे मी जवळून पाहिलेलं आहे। त्यांच्या कामाची प्रेरणा घेऊन मी मान गणातून पंचायत समिती निवडणूक लढवत आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे। मला वंचित बहुजन पक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा असल्या कारणाने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। ताई, या गणातील मूळ समस्या काय आहे? या गणातील पाणी, रस्ता, शिक्षण, आरोग्य एवढ्या समस्या आहेत। मान हे एक IT पार्क आहे। मान गावाचं शहरीकरण होत असल्या कारणाने मूलभूत गरजांवरती ताण पडत आहे। मूलभूत गरजा पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, त्यामध्ये वाहतूक कोंडी आली, पावसाळ्यात होणारे त्रास आले, वयोवृद्ध लोकांना होणारे त्रास आले। मानगणातील ह्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। माझ्याजवळ ह्या मानगणाचा विकास करण्यासाठी एक मास्टर प्लॅन आहे। मान पंचायत समितीच्या माध्यमातून मी विकास गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेन। त्यामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, त्यासाठी पाण्याचे टाक्या उभ्या करेन, पाणी घरोघरी पोहोचवेन नळाद्वारे। त्यामध्ये लाईट्स आल्या, लाईटसाठी खूप उपक्रम आहे, त्यामध्ये सोलर आले, त्याची उपलब्धता किंवा सोयी आपण करू शकतो। समितीच्या माध्यमातून विकास गंगा मी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवेन। त्यामध्ये पाण्याची सोय करून देईल, आरोग्य सेवासाठी आरोग्य केंद्र उभारणी करून देईन, लाईट्सची सुविधा करून देईन, शिक्षणाची सुविधा करून देईन, वेगवेगळे व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी करेन। या गणातील नागरिकांना काय विनंती करणार आहे? काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा आहे। मानगणातील सर्वसामान्य माणूस हा माझा विकासाचा अजेंडा राहणार आहे। कोणताही जातीभेद पक्षभेद न करता मानगणातील नागरिक हेच माझे कुटुंब समजून काम करणार आहे। त्यामुळे मतदार राजांना विनंती आहे की कोणत्याही भूलथापांना आमिषाला बळी न पडता मी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे। सौ सीमा सुरेश उर्फ सूर्यकांत पारखी। माझे चिन्ह हाताचा पंजा आहे। अनुक्रमांक 2 चे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, ही नम्र विनंती। निष्ठावान कार्यकर्ता असून माझ्या धर्मपत्नी सौभाग्यवती सीमा सूर्यकांत पारखी उर्फ सुरेश या मानगणातून निवडणूक लढवत आहे। त्या एक काँग्रेस पक्षाचा सक्षम उमेदवार मी तुमच्या पुढे ठेवत आहे। मानगणाचा विकास केल्याशिवाय, विकास गंगा तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय मी राहणार नाही। म्हणून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। त्यांची खून आहे हाताचा पंजा व त्यांचा अनुक्रमांक आहे नंबर 2। धन्यवाद।